सरकारी योजना आणि त्यांचा लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकरी स्वतःची नोंदणी ऑनलाईन पोर्टल ई समृद्धीवर स्वतःच करू शकतो. खालील कागदपत्र तयार ठेवा. ती 5 MB पेक्षा कमी आकाराची असावी. आधार कार्ड जेपेग किंवा PDF मध्ये. बँकेचे चेकबुक किंवा पासबुक जेपेग किंवा PDF मध्ये. जमिनीच्या सर्व नोंदी एकाच PDF फाईलमध्ये ठेवा. स्वनोंदणी करण्यासाठी पोर्टलवर फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. शेतकऱ्याची नोंदणी करण्यासाठी मोबाईल नंबर आणि कॅप्चा प्रविष्ट करा. कॅप्चा नीट प्रविष्ट करा आणि व्हेरीफायवर क्लिक करा. मोबाईल फोनवर OTP नंबर असलेला SMS येईल. लॉग इन करण्यासाठी OTP प्रविष्ट करा. कृपया नोंद घ्या. 4ही पायऱ्यांनंतर म्हणजे मूलभूत तपशील, बँक तपशील, जमिनीचा तपशील आणि स्कीमचे तपशील पूर्ण केल्यानंतर अर्ज मंजुरीसाठी पॅक्स किंवा FPO कडे अग्रेषित केला जाईल. बेसिक डिटेल्स. लॉग इन केल्यानंतर बेसिक डिटेल्स प्रविष्ट करा. आधार कार्डप्रमाणे नाव आणि आधार नंबर प्रविष्ट करा. व्हेरीफाय करण्यासाठी क्लिक करा. योग्य आधार नंबर प्रविष्ट केल्यानंतर यशस्वी पडताळणी संदेश म्हणजेच व्हेरिफिकेशन मेसेज दाखवला जाईल. वडिलांचे नाव प्रविष्ट करा आणि एकूण जमीन धारणेच्या आधारावर शेतकऱ्याची कॅटेगरी निवडा. प्रत्येक कॅटेगरीची व्याख्या इन्फॉर्मेशन आयकॉनवर दिलेली आहे. क्लास कॅटेगरी, लिंग आणि जन्मतारीख निवडा. जन्मतारखेवरून वय आपोआप मोजले जाईल. निवासी पत्त्याचा स्टेट, डिस्ट्रिक्ट, तालुका, व्हिलेज आणि पिनकोड प्रविष्ट करा. आवश्यक असलेल्या सर्व जागा भरा आणि अपलोड डॉक्युमेंट हे बटण दाबून ओळखीचा पुरावा अपलोड करा. तपशील जतन म्हणजेच सेव्ह करून ठेवायला लक्षात ठेवा. त्यानंतर एक पुष्टी करण्याची विंडो दिसेल. जर सर्व योग्य माहिती सादर केली असेल तर येसवर क्लिक करा. आता फार्मर ID बनवला जाईल. यशस्वी रजिस्ट्रेशनचा SMS तुमच्या फोनवर दिसेल. आता बँकेचा तपशील प्रविष्ट करा. अकाउंट होल्डर्स नेम म्हणजेच खातेधारकाचे नाव प्रविष्ट करा. खात्री करून घ्या की खातेधारकाचे नाव आणि शेतकऱ्याचे नाव एकसारखे आहे, नाहीतर त्रुटीचा संदेश दिसेल. योग्य IFSC कोड प्रविष्ट करा आणि फेचवर क्लिक करा. प्रणाली स्वयंचलितपणे ब्रँच नेम आणि बँक नेम भरेल. आता बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि पुष्टी करा. कृपया खात्री करा की दिलेला बँक अकाउंट नंबर आणि कन्फर्म बँक अकाउंट नंबर एकसारखे आहेत, नाहीतर त्रुटीचा संदेश दिसेल. अपलोड आणि मग ॲड बटणवर क्लिक करून बँक पासबुक किंवा चेकबुक अपलोड करा. अनेक बँक खाती जोडण्यासाठी ॲड बटणवर क्लिक करा आणि मग सबमिटवर क्लिक करा, ज्यानंतर पुष्टीकरणाचा संदेश दिसेल. यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर फोनवर SMS दिसेल. लँड डिटेल्स. जमिनीच्या नोंदीप्रमाणे जमिनीचा तपशील प्रविष्ट करा. पत्ता आधी प्रविष्ट केलेल्या तपशिलांच्या आधारावर स्वयंचलित पद्धतीने भरला जाईल. सर्वे आणि खाते क्रमांक प्रविष्ट करा आणि व्हेरीफायवर क्लिक करा. जर तपशील योग्य प्रकारे प्रविष्ट केला असेल तर खाते क्रमांकाशी संबंधित सर्व सर्वे नंबर्स हे लँड रेकॉर्ड इंटिग्रेशनवरून मिळवले जातात. ज्या राज्यांमध्ये लँड इंटिग्रेशन झालेले नाही तिथे सर्वे क्रमांक, खाते क्रमांक आणि वैयक्तिक क्षेत्र स्वतः प्रविष्ट करावे लागेल. मंजुरीच्या वेळी पॅक्स किंवा FPO जमिनीच्या तपशिलांची उलट तपासणी करेल. ज्या शेतकऱ्याच्या नावावर जमिनीची नोंद आहे त्याचे तपशील दिसतील. एक रेकॉर्ड निवडा आणि प्रस्तुत करा. कृपया लक्षात ठेवा, इंडिव्हिज्युअल एरिया हा लँड रेकॉर्ड प्रमाणे असलेल्या टोटल एरियापेक्षा कमी किंवा त्याच्या एवढा असला पाहिजे. ॲड बटणवर क्लिक करा. सूचनेद्वारे जमीन जोडली गेल्याचे दर्शवले जाईल. आता सबमिटवर क्लिक करा आणि जमिनीच्या तपशिलाची एक PDF फाईल अपलोड करा. प्रविष्ट केलेल्या सर्व नोंदी योग्य असल्याची खात्री करा आणि जमिनीचा तपशील जतन करण्यासाठी येसवर क्लिक करा. योजनेचा तपशील.
स्कीम सिलेक्शन मेनूवर क्लिक करून स्कीम निवडा. त्या राज्यात लागू असणाऱ्या योजना बघण्यासाठी स्टेट निवडा. एकदा स्कीम निवडली की सबमिट या बटनवर क्लिक करा. नोंदणीसाठी एफपीओ किंवा पॅक्स निवडा. एफपीओ निवडल्यानंतर दिलेल्या यादीमधून एफपीओ आयडी निवडा किंवा जर पॅक्स निवडला असेल तर डीसीसीबी म्हणजे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह सेंट्रल बँक अँड पॅक्स निवडा, जी संबंधित डीसीसीबीच्या अंतर्गत नोंदणीकृत आहे. दिलेल्या यादीमधून मूलभूत तपशील निवडा आणि ज्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करायची आहे तो नक्की करा. नोंद करताना जोडले गेलेले जमिनीचे तपशील कोष्टकामध्ये दिसतील. कोष्टकातून संबंधित जमिनीचा तपशील निवडा. वैयक्तिक क्षेत्राशी संबंधित किंमत सोईंग एरिया फील्ड म्हणजेच पेरणी क्षेत्र विभागामध्ये स्वयंचलित पद्धतीने भरली जाईल. पेरलेल्या बियाणांप्रमाणे पेरणी क्षेत्र बदलता येईल. प्रोक्युअरमेंट सेंटर म्हणजेच पीक खरेदी केंद्र निवडा, जिथे पीक दिले जाईल. त्यानंतर माल निवडा. एकापेक्षा जास्त जमिनींच्या नोंदी हा पर्याय निवडा आणि सादर करा या बटनवर क्लिक करा. अर्जाचा आयडी दिसेल आणि स्थिती मंजुरीसाठी प्रलंबित अशी दर्शवली जाईल. यशस्वी नोंदणीनंतर रजिस्ट्रेशन रिसीट म्हणजेच नोंदणीची पावती सिस्टीमवर स्वयंचलित पद्धतीने डाउनलोड केले जाते. अर्जाची स्थिती अप्लाइड म्हणजे अर्ज केला, ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकृत किंवा रिव्हर्टेड म्हणजेच परत केला याच्या खाली बघता येईल. पाठ्यक्रम समाप्त.